छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट पोलिसांसमोरच पोलिसांच्या वाहनावरच पाय ठेवून रील्स बनवण्यात आल्याचा प्रकार घडला आणि पोलिसांना जुमानत नसल्याचा रील्सद्वारे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे। पोलीस वाहनावर पाय ठेवत कमरेला पिस्तूल लावून ही रील बनवण्यात आली आहे आणि अराफत पटेल असे रील करणाऱ्या आरोपींचं नाव आहे। संभाजीनगरच्या घटनेनंतर हर्सुल पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। बातमी पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सचिन जेरे आपल्या सोबत आहेत। सचिन, संभाजीनगरमध्ये पोलिसांसमोरच पोलिसांच्या वाहनावरच पाय ठेवून रील्स बनवण्यापर्यंतची मजल या व्यक्तीची जाते, काय नेमकी कारवाई केली आहे पोलिसांनी? श्रद्धा, यावरती सध्या तर गुन्हा दाखल करून या जो तरुण आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला। मात्र या तरुणाच्या कौटुंबिक पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची राहिलेली आहे। पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने या आरोपीचे जे वडील आहेत यापूर्वी देखील ते गुन्हेगार आहेत, त्यांनी कारागृह देखील भोगलेला आहे। आपण पाहतो की या फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय की हा जो तरुण आहे पोलिसांच्या वाहनावर पाय ठेवलेला आहे आणि कमरेला हात लावून ते एक प्रकारे बंदूक दाखवतोय। त्यामध्ये कुठेतरी पोलिसांना आम्ही जुमात नसल्याचा एक त्याला दाखवण्याचा हा प्रयत्न या रील्सच्या माध्यमातून केला जातो। ही रील जेव्हा सायबर मॉनिटरिंग करीत असताना पोलिसांच्या नजरेमध्ये पडली, त्यानंतर पोलिसांनी यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि याला ताब्यात देखील घेण्यात आले। मात्र हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये ती जी कमरेला जी पिस्तूल आहे ती खरोखरची पिस्तूल आहे की मग खेळणीतील पिस्तूल आहे, याचा तपास आता पोलीस करीत आहेत। श्रद्धा, अगदी माहिती घेत राहू सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।